मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. सातपूरचे ज्येष्ठ शिवसैनिक श्री गोकुळभाऊ निगळ आणि माजी नगरसेविका सौ सीमाताई निगळ यांच्या पुढाकाराने सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये श्री वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान. वसंत हंकारे सरांचं व्याख्यान ऐकताना महिलांना आणि मुलींना अश्रू अनावर. हे बोरी तुझ्या बापाकडून एसटी होता पैसा मी घेत होते बाग, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होते बाग, एसटी माझ्या माहेरी येत होते बाग, एसटी तर खाली मी उतरत होते बाग, घराच्या दिशेने मी धावत होते बाग. हे बोरी कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यात कधी एकदाची मी पडते, कधी एकदाच ते लहान लेकरू आपका करत माझ्या समोर येतं. त्याच्या गालावरून कधी एकदाचे मी हात फिरवते, 10 रुपयांचे नोट त्याच्या हातामध्ये ठेवत, कधी एकदा त्याच्या गालाचा 2 मुका घेते आणि कधी एकदाचे मी त्याला सांगते, बाळा आईला त्रास देऊ नको, पप्पांना त्रास देऊ नको. आई बापापासून दूर गेल्यानंतर खऱ्या अर्थात त्याची किंमत कळते. तू नशिबान आहेस आई बाबा जवळ राहणार आयुष्यभर. हे बोरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बाग, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. हे पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यामध्ये खेळवत, मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरानो, साधा प्रश्न आहे बघ माझ्या लेकरा, फक्त त्या माऊलीला विचार. पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हंबरडा फोडल बघ तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तुझी आई. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का ताई ताई करत तिच्या मागं पुढं पडणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ आता शिकून मोठा झाला पण तळाला लपले नाही तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म, सगळी संत परंपरा या प्रश्नाच्या तळाला लपलेले. हे पोहा पळत पळत आज घरी जायचा बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षरा पडल्या बघ. हे तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. हे आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती माई माऊली अनोळखी लोकांच्या मध्ये आली बघ. आणि तिथं आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरांनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं, आज पळत पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई गा 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी. व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या
माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणूस हरवत चालली. आज या मातेमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज एखादा नालायक कुत्रा घरामध्ये शिरून माझ्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालतो. आज 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेता, व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकता. कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आई विसरू लागला, बाप विसरू लागला, राष्ट्र धर्म हे महामानव तुम्ही विसरू लागला. पोरा ही माती तू विसरू लागलास, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ माझ्या लेकरा. ही माती कोणाची याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे. ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. पोरा कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज गे, बोला भारत माता गे, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज गे, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन सुंदर हनुमान जय, बजरंग बली जय. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. राजाच्या मातेमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला, मग माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का पोरानो? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला, म्हणून आज तुझ्या समोर उभाय बघ पोरा. आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला बदल म्हणतात, ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन म्हणजे आजचा हा एक तास आहे. ICU मध्ये तेव्हा बापाची एकच किडनी, एकाच किडनीवरती काम सुरू होतं. दुसरी किडनी गेली कुठे? 3 वर्षापूर्वी आपल्या बापानं आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी विकली. लक्षात घ्या. त्यामुळं असा बाप सांगायला मी तुमच्या समोर उभा आहे. मोबाईल हातात घेऊन 4-4 तास आपण बसतो, जर लक्षात घ्या. पण आई बाप ऐकण्यासाठी मात्र आपण 1 तास बसू शकत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यांचा सन्मान आदरणीय सीमाताई निगळ, गोकुळभाऊ निगळ, अभिषेक दादा निगळ यांच्या सर्वांच्या हस्ते संपन्न होत आहे. आणि खऱ्या अर्थाने हा सन्मान एका व्यक्तीचा नाही, तर एका कर्तृत्वाचा आहे असं आम्ही समजतो. पुन्हा एकदा 7 मिनिटांची आपल्याला बोलायचे असते. आमच्या मावशी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न आहे. अहंकारी साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून आज आपल्याला इथे आपल्यासाठी उपस्थित राहिलं आहे. आणि महत्वाचं इथले शाळा असतील, इथले शिक्षक वृंद यांनी आपल्यासाठी वेळ देऊन, तसेच माझे ज्येष्ठ नागरिक संघातले महिला मुक्तीच्या योगा संगीत, बाकीच्या सगळ्या ज्या मावश्या सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि एकच सांगते, आपले कुटुंब आपली जबाबदारी या विचाराने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज तुम्ही बघत आहात मालेगावमध्ये जी ही गोष्ट झालेली आहे ही हृदय हळवून टाकणारी आहे. आणि त्या गोष्टीतून थोडासा संदेश असा वेगळा जातोय की आपले मुलं भरकटताय, मुली भरकटताय आणि आपल्याला कुठेतरी मान खाली घालण्याचा, आपल्या आईवडिलांना खाली बघण्याची वेळ येते. आणि त्यात आज 55 वर्षाच्या माणसाने असं केल्यानंतर जी मुलगी आई आज आपल्या मुलाला बाहेर टाकून का घरात घेऊन जाऊ, आज म्हटलं तर खरंच की गर्भवती माई म्हणते की माझी मुलगी फक्त सुरक्षित पोटात आहे. 3 वेळा झाले की त्या मुलीला कसं सांभाळू हा विचार पडलेला आहे. म्हणून मी एकच विनंती करेन सगळ्या प्रभागातल्या लोकांना की आज आपण ही वेळ अशी येऊ नये, म्हणून सगळ्यांनी सक्षम होऊन मुलांना संस्कार
संस्कृती आणि आपला जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. तर आपण सगळ्यांनी याचा एकच विचार करायचा की यातून आपल्या मुलं मुलींना आपल्या परिवाराला आपण कसं सक्षम करू शकतो. आणि साहेबांचे इतके सुंदर कार्यक्रम असतात की बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आज हे गरज आहे. आणि तळमळून एवढे सांगतात की ती तळमळ प्रत्येकाच्या मनात पाहिजे आणि ध्यानात पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांची कोणाचे नावं घ्यायची राहिले असतील मी त्यांची पण एक क्षमा मागते. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.